यानंतर आपण पाहणार आहोत काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। पुण्यातील प्रसिद्ध अशा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्यात आलं। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला। पुण्यातील मानाचा पहिला गणपती म्हणजेच कसबा गणपतीची मोठ्या थाटात चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर पहिल्या मानाच्या गणपतीचं विसर्जन पार पडलं। कसबा गणपतीला भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप देण्यात आला। पुण्यातील मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणपतीसाठी शिवराज्याभिषेकाचा रथ तयार करण्यात आला। यावेळेस पालखी समोर शंखनाद करत पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढत बाप्पाला निरोप देण्यात आला। पुण्यातील मानाच्या तिसऱ्या गणपतीचा अर्थात गुरुजी तालीम मित्र मंडळाच्या गणपतीचा विसर्जन सोहळा पार पडला। भावपूर्ण वातावरणामध्ये बाप्पाला निरोप देण्यात आला। पुण्यातील मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती। या गणपतीची जगन्नाथपुरी रथातून मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीमध्ये लोणकर बंधूंचा नगारा त्याचबरोबर इतर ढोल-ताशा पथक देखील सहभागी झाले होते। भक्तिमय वातावरणामध्ये पारंपरिक पद्धतीने तुळशीबाग गणपतीचं विसर्जन पार पडलं। पुण्यातील मानाचा पाचवा गणपती म्हणजे केसरीवाड्याचा गणपती लाकडी पालखीत विराजमान झाला। विठ्ठलाची भव्य मूर्ती असलेला माऊली रथ मिरवणुकीचं विशेष आकर्षण ठरला। नागपूरच्या दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली। लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। नागपूरच्या बडकस चौकामध्ये मोठ्या प्रमाणात लाइटिंग आणि फटाका शो करण्यात आला। विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांनी ढोल ताशांच्या गजरामध्ये ठिका धरला। नाशिकमध्ये गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळाला। विसर्जन मिरवणुकीमध्ये माजी महापौर विनायक पांडे यांचं शिवतांडव नृत्य लक्षवेधी ठरलं। नाशिकमधील विसर्जन मिरवणुकीमध्ये परदेशी पाहुणेही सहभागी झाले होते। परदेशी पाहुण्यांनी ढोल वाजवण्याचा आनंद घेत मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला। सांगली सांबारे गणपतीची तब्बल 72 वर्षांनंतर उत्साहात मिरवणूक काढण्यात आली। 1952 साली मूर्ती दुखावल्यानंतर मिरवणुकीची परंपरा खंडित झाली होती। आज मोठ्या उत्साहामध्ये बाप्पाला निरोप देण्यात आला। कोल्हापुरात विसर्जन मिरवणुका निघाल्या। मिरवणुकीमध्ये डॉल्बीच्या तालावर तरुणाई फिरकली। आश्चर्य म्हणजे मिरवणुकीमध्ये लेझर लाईट वापरण्यात आले। या लेझर लाईटमुळे डोळ्यांना इजा होते, त्यामुळे लेझर लाईटवर बंदी घालण्यात आली होती। मात्र तरीही पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत कोल्हापुरामध्ये सर्रास लेझर लाईटचा वापर करण्यात आला। मराठवाड्यातील सर्वात मोठ्या 21 फूट उंच असलेल्या संभाजीनगर शहरातील पावन गणेश मंडळाच्या बाप्पाची ढोल ताशाच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली। यावेळेस विसर्जन मिरवणुकीमध्ये महाराष्ट्रातील अष्टविनायकांचा देखावा साकारण्यात आला होता। धुळ्यातील खुनी गणपतीची चंदनाच्या पालखीतून उत्साहामध्ये विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। खुनी मशिदीसमोर मुस्लिम बांधवांतर्फे बाप्पाची आरती करण्यात आली। तसंच मुस्लिम बांधवांनी बाप्पाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। भुसावळ शहरामध्ये गणपती विसर्जनाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत बाप्पाला भक्तिमय वातावरणामध्ये निरोप देण्यात आला। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। वर्षा निवासस्थानावरील बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। या विसर्जन मिरवणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांनी सहभाग घेतला। वर्षा निवासस्थानावरील बाप्पाचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये विसर्जन पार पडलं। बाप्पाच्या विसर्जनाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः ढोल वाजवण्याचा आनंद घेतला। तसंच नातू रुद्रांशला सुद्धा ढोल वाजवण्याचे धडे दिले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नातू रुद्रांशला खांद्यावर घेऊन वर्षावरील बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले। रुद्रांशला खांद्यावर घेऊन मुख्यमंत्र्यांनी ढोल ताशाच्या तालावर ठेका धरला। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बाप्पा विराजमान झाले होते। आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी काल सागर बंगल्यावरील बाप्पाचं विसर्जन पार पडलं। पर्यावरणाला हानी पोहोचू नये म्हणून या बाप्पाचं कृत्रिम हौदामध्ये विसर्जन करण्यात आलं। यावेळी अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या। सागर निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब बाप्पांना निरोप दिला। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरात गणपतीचं उत्साहामध्ये विसर्जन करण्यात आलं। बावनकुळे कुटुंबियांनी भावपूर्ण वातावरणामध्ये गणरायाला निरोप दिलाय।
माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरच्या गणपती बाप्पाचं अमरावतीच्या छत्री तलावावरती विसर्जन करण्यात आलं। यावेळी नवनीत राणा यांनी बाप्पाची मूर्ती डोक्यावर घेऊन विसर्जनात त्या सहभागी झाल्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये गणपती बाप्पाचं मोठ्या थाटामाटात विसर्जन करण्यात आलं। यावेळी करण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। यावेळी अघोरी मिरवणूक पार पडली। या मिरवणुकीमध्ये पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील हजेरी लावली होती। अभिनेते नाना पाटेकरांच्या घरच्या बाप्पाचं उत्साहामध्ये विसर्जन पार पडलं। नाना पाटेकरांच्या पुण्यातील दोणजेमधील फार्म हाऊसवर यंदा बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती। दरम्यान सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या या फार्म हाऊसवरील विहिरीमध्ये बाप्पाचा विसर्जन सोहळा काल पार पडला। लाडक्या बाप्पाला ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत निरोप देण्यात आला। नवी मुंबईच्या ऐरोली सेक्टर 19चा काकासाहेब थोरात या मित्रमंडळाच्या राजाला भावपूर्ण वातावरणामध्ये काल निरोप देण्यात आला। चित्रपट कलाकारांनी सुद्धा ढोल ताशाच्या गजरामध्ये बाप्पाला निरोप दिलाय। प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या बाप्पाची मोठ्या थाटामध्ये विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। यावेळी शंकर महादेवन यांनी सुद्धा गाण्यावरती ठेका धरला। नागपूरच्या राजाला देखील वाजत गाजत मिरवणूक काढत निरोप देण्यात आला। कोराडीतील कृत्रिम तलावामध्ये बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं। शहापूरमध्ये सार्वजनिक गणपतीचं जल्लोषात विसर्जन करण्यात आलं। फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलाल उधळत बाप्पाला निरोप देण्यात आला। जुन्नर तालुक्यातील शिवनेरीच्या कुशीत वसलेल्या येणेरे गावाच्या वर्षानुवर्ष सामूहिक गणपती विसर्जन मिरवणुकीची परंपरा यंदाही जपली गेली। गावातील सुमारे 350 घरगुती गणपती यात सामील होतात। प्रत्येक जण आपापला गणपती डोक्यावर घेऊन विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतो। वाशिममध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये हरिद्वारच्या कलाकारांनी श्रीकृष्ण लीला आणि तांडव नृत्य केलं। यावेळी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती। श्री क्षेत्र देहू विठ्ठलवाडीतील आदर्श मित्रमंडळानं टाल मृदुंगाच्या गजरामध्ये पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढली। डीजेचा वापर टाळण्याचं आवाहन या गावकऱ्यांनी केलंय। फलक झळकवत बाल वारकऱ्यांनी पर्यावरणाचा संदेश दिलाय। परभणी शहरामध्ये गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला। गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती। कोकणातही लाडक्या बाप्पाला पारंपरिक पद्धतीनं निरोप देण्यात आला। पारंपरिक वेशभूषेमध्ये लेझिमच्या तालावर नाचत केळशी गावातील गणरायाला समुद्रामध्ये निरोप देण्यात आला।